स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाइन नीट. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत की जर आपल्याला सीईटी एक्झाम मध्ये कमी मार्क मिळाले असतील तर काय. येस स्टुडंट्स, तर आता आपले सीईटी सेल कडनं ऑफिशियली नोटीस डिक्लेअर होऊन पीसीएम आणि पीसीबी ग्रुपचे दोन्ही ग्रुपचे आन्सर की डिक्लेअर झालेले आहेत, राईट, डिस्प्ले झालेल्या आहेत आणि त्या पद्धतीने आपण त्याचा स्कोर आणि पर्सेंटाइल कॅल्क्युलेट केलेला आहे. तर आता सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्न आहे की आम्हाला जर कमी मार्क असतील मॅम तर आम्हाला ऍडमिशन मिळेल का, राईट. तर व्हॉट विल बी द सेफ स्कोर फॉर ऍडमिशन आपण या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहेत, राईट, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना या सेशन मध्ये मिळणार आहेत. तर सगळ्यात पहिले की लेस मार्क्स इन सीईटी एक्झाम, जर मॅडम आम्हाला कमी मार्क पडले असतील सीईटीच्या एक्झाम मध्ये तर आम्हाला ऍडमिशन मिळेल का, राईट. हाऊ मच पर्सेंटाइल विल आय गेट ऍडमिशन ऑन लेस मार्क, जर आम्हाला कमी मार्क असतील तर आम्हाला ऍडमिशन मिळेल का, आम्ही कॅप राऊंड साठी एलिजिबल आहोत का आणि आम्हाला बोनस मार्क हे मिळतील का. तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सेशन मध्ये मिळणार आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाइन नीट फॉर द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग सीईटी. Yes students, so let's start with the session. तर सगळ्यात पहिला प्रश्न, what percentile will I get? Yes, तर आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचा स्कोर कॅल्क्युलेट केलेला आहे आणि माझ्या लास्ट सेशन मध्ये मी एक व्हिडिओ पण बनवला आहे याच्यावर की किती स्कोर म्हणजे किती पर्सेंटाइल, राईट. तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन चेक करू शकता. व्हॉट पर्सेंटाइल विल आय गेट, तर ह्या पर्सेंटाइल साठी काही फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत स्टुडंट्स, राईट, की किती पर्सेंटाइल असतील तर किती म्हणजे या पर्सेंटाइल स्कोर कॅल्क्युलेट करण्यासाठी काही फॅक्टर्स आहेत. तर सगळ्यात पहिलं फॅक्टर आहे दॅट एक्झाम शिफ्ट डिफिकल्टी लेवल, की तुम्ही ज्या शिफ्ट मध्ये एक्झाम दिली त्या एक्झाम शिफ्टची लेवल काय होती, वॉज इट इझी, मॉडरेट और डिफिकल्ट. येस स्टुडंट्स. त्यानंतर टॉपर्स मार्क्स फ्रॉम युअर शिफ्ट, त्या शिफ्ट मध्ये तुम्ही ज्या शिफ्ट मध्ये तुम्ही एक्झाम दिली त्या शिफ्ट मध्ये टॉपरला किती मार्क पडले, राईट. हाऊ मेनी स्टुडंट्स फ्रॉम युअर शिफ्ट स्कोर्ड मोर दॅन यू, किती अशी मुलं होती की जे तुमच्या शिफ्ट मध्ये होती आणि त्यांना तुमच्यापेक्षा जास्त मार्क मिळालेत. तर हे सगळे फॅक्टर्स आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्याच्यावर तुमचं पर्सेंटाइल डिपेंडेड आहे, राईट. असे बरेच विद्यार्थी असतात की त्यांना मार्क 160 170 असे असतात पण त्यांचा पर्सेंटाइल स्कोर 60 to 65 पर्सेंटाइल असा येतो, राईट. तर ह्याचं कारण काय स्टुडंट्स, की हे सगळे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत त्याच्यासाठी की त्यांना मार्क चांगले असून सुद्धा त्यांचा स्कोर हा कमी येतो. तर स्टुडंट्स लास्ट इयर याच्यावरनं इश्यू झाला होता की असे विद्यार्थी होते की त्यांना स्कोरिंग जास्त होतं पण त्यांचा पर्सेंटाइल कमी होतं. त्यामुळे सीईटी सेल कडनं परत एकदा रिओपन करण्यात आली होती आन्सर की जेणेकरून ते विद्यार्थी मित्र काय करतील, त्यांचा स्कोर परत कॅल्क्युलेट करतील. तर त्या विद्यार्थी मित्रांनी त्यांचा स्कोर परत कॅल्क्युलेट केला होता पण निष्कर्ष हाच लागला की त्यांचा पर्सेंटाइल हे कमी आलं, राईट. हे सगळं कशामुळे होतं विद्यार्थी मित्रांनो, तर नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे होतं, राईट. आपण बघितलं होतं माझ्या एका व्हिडिओमध्ये हाऊ टू कॅल्क्युलेट द पर्सेंटाइल, त्याच्यात मी हे नॉर्मलायझेशन मेथड एक्सप्लेन केलेला आहे. तर त्या नॉर्मलायझेशन मेथड मुळे हा पर्सेंटाइल वर खाली होतो, राईट. तर विद्यार्थी मित्रांनो ह्यासाठी आपल्याला घाबरून न जाता आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंगने गायडन्सने आपल्याला पुढचं कॉलेज लिस्ट तयार करायची आहे. येस. तर नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे की विल आय गेट ऍडमिशन ऑन लेस पर्सेंटाइल. तर पर्सेंटाइल कशाच्या बेसवर होतं विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं नॉर्मलायझेशनच्या प्रोसेसमध्ये. तर आता ऍडमिशन कशाच्या बेसिसवर होतं, तर ऍडमिशन आपलं रँक आणि पर्सेंटाइल वर आपलं ऍडमिशन हे ठरलं जातं, राईट. तर आता आपण बघणार आहोत की व्हॉट इज द सेफ स्कोर, राईट. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 140 to 150 प्लस 150 अँड अबाव जर मार्क मिळाले असतील सो देर आर चान्सेस टू गेट ऍडमिशन इन टॉप 5 बेस्ट कॉलेजेस ऑफ पुणे अँड मुंबई,
राईट। जर तुमचा हा स्कोर असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुमचे चान्सेस जास्त आहेत मुंबई आणि पुण्याचे बेस्ट टॉप 5 कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, राईट। जर तुमचा स्कोर 120 to 130 प्लस असेल तर तुम्हाला टॉप 10 to टॉप 20 कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मिळण्याची शक्यता आहे, राईट। आणि जर तुमचा स्कोर विद्यार्थी मित्रांनो 100 पेक्षा खाली असेल, बिलो 100, तर त्या केस मध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर कशामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं, तर यू हॅव टू कॉम्प्रोमाइज इन ब्रांच वर्सेस कॉलेज, राईट। या दोन गोष्टीमध्ये तुम्हाला तिथे कॉम्प्रोमाइज करावा लागणार आहे। हे सगळे फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत विद्यार्थी मित्रांनो, पण त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट अँड क्रुशियल फॅक्टर आहे की मेक परफेक्ट कॉलेज लिस्ट। येस स्टुडंट्स, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण तुम्हाला इथे कॉलेज लिस्ट बनवणं खूप महत्वाचा पॉइंट आहे हा। कारण असे बरेच विद्यार्थी असतात की ज्यांना खूप चांगले पर्सेंटाईल आणि चांगला स्कोर आलेला असतो, पण त्यांचं कॉलेज लिस्ट बनवतानाचं प्लॅनिंग अनालायझेशन हे चुकीचं ठरतं, त्यामुळे त्यांना चांगले कॉलेज मिळत नाही, अलॉटमेंट त्यांची चांगल्या कॉलेजमध्ये होत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कॉलेज लिस्ट बनवताना खूप लक्षपूर्वक विथ द अनालायझेशन ऑफ पर्सेंटाईल, कट ऑफ, गुड कॉलेजेस, योर स्कोर, रँक, हे सगळे फॅक्टर्स अनालाइज करून तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची आहे। जेव्हा तुम्ही कॉलेज लिस्ट बनवाल, डोंट डू एनी मिस्टेक्स, येस। आणि ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना पण काही मिस्टेक्स करू नका, येस। जर तुम्ही हे फॅक्टर्स व्यवस्थितपणे अनालाइज केले विद्यार्थी मित्रांनो, देर आर चान्सेस ऑफ गेटिंग गुड कॉलेज, yes, even if you are getting less percentile, it totally depends की तुम्ही कॉलेज लिस्टचा प्रेफरन्स कसा देता, राईट विद्यार्थी मित्रांनो। व्हॉट इज डिपेंडेंट प्रेफरन्स लिस्ट? प्रेफरन्स लिस्ट ही चांगल्या पद्धतीने बनवता आली पाहिजे with all the analyzation of cutoff, rank, percentile, good colleges, right? कारण प्रेफरन्स जर तुम्ही व्यवस्थित दिला तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार आहे, जरी तुम्हाला लेस पर्सेंटाईल असतील, येस। नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांचा की एम आय एलिजिबल फॉर कॅप राउंड? मॅम, आम्हाला जर कमी मार्क आहेत तर आम्ही कॅप राउंड साठी एलिजिबल आहोत की नाही? तर येस विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्हाला सीईटीच्या परीक्षेत कमी मार्क असतील तरी तुम्ही कॅप राउंड या प्रोसेस साठी एलिजिबल आहात। फक्त कशावर डिपेंड आहे? HSC मार्क्सच्या क्रायटेरियावर कॅप राउंडची प्रोसेस डिपेंड आहे, पण सीईटी मध्ये इवन तुम्हाला 10-15 किती मार्क असतील तरी तुम्ही या कॅप राउंडच्या प्रोसेस साठी एलिजिबल आहात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या कॅप राउंडच्या प्रोसेस मध्ये पेशन्स ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे, राईट। जर तुम्हाला कमी मार्क आहेत but you have to be patient enough, yes, patience is the key factor याच्यात। कारण जर तुम्ही तुम्ही कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करत असाल आणि तुम्हाला कमी मार्क आहेत तरी सुद्धा तुम्हाला या कॅप राउंड थ्रू चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्याची शक्यता आहे, पण तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल, येस। नेक्स्ट इज द हाउ टू गेट बोनस मार्क्स। तर बोनस मार्क्स कशा पद्धतीने मिळवता येतील? तर जसं तुम्हाला माहितीच आहे की आन्सर की आपल्या रिलीज झालेल्या आहेत, तर यू हॅव टू अनालाइज युअर आन्सर की, व्यवस्थित पद्धतीने अनालाइज करायची आहे तुमची आन्सर की। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की सीईटी सेल कडनं या क्वेश्चन मध्ये काही चुकी झालेली असेल तर त्यावेळेस तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करण्याचं पण ऑप्शन सीईटी सेलने प्रोव्हाइड केलेलं आहे, त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता। आणि जर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करताय तर त्यासाठी तुम्हाला ₹1000 पे करावं लागणार आहे फॉर ईच क्वेश्चन, येस। आणि हे तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करताना देन अँड ओनली कधी तुम्हाला बोनस मार्क्स मिळणार आहेत, जर सीईटी सेल कडनं काहीतरी चूक झाली असणार आहे। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल विद्यार्थी मित्रांनो की मॅम, आम्ही ऑब्जेक्शन रेज जर केलं तरच आम्हाला, तर असं नाहीये। जर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर शिफ्ट मध्ये असाल आणि त्या शिफ्ट मधल्या एका सुद्धा मुलांनी ऑब्जेक्शन रेज केलं
तर त्या बॅच मध्ये त्या शिफ्ट मध्ये जेवढी मुलं असतील त्या सगळ्या मुलांना सीईटी सेल कडनं बोनस मार्क मिळणार आहेत जर सीईटी सेल कडनं चूक झालेली असेल तर. राईट, सीईटी सेल पूर्ण चेक करून त्या पूर्ण शिफ्टच्या मुलांना बोनस मार्क देतील. येस विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आय होप तुम्हाला मिळालेले असतील. येस, नाव विद्यार्थी मित्रांनो, MHT CET आणि नीट एक्झाम साठी ग्लोबल ऑनलाईन ने एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर MHT CET नर्सिंग, नीट अँड इवन फॉर बोर्ड्स. राईट, ज्याच्यात आपण मुलांना फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स अँड रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ फुल सिलेबस नोट्स अँड MCQ डिस्कशन विथ मॉक टेस्ट. जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल विद्यार्थी मित्रांनो तर प्लीज कॉन्टॅक्ट ऑन गिवन नंबर आणि or else you can download the global online app जेणेकरून सुद्धा तुम्ही या कोर्सला एक्सेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काही फ्रेंड्स फॅमिली जे असतील ज्यांना सीईटीचे एक्झाम आणि नीट एक्झाम अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्यायच्या असतील सो प्लीज रेकमेंड द चॅनल आर ग्लोबल ऑनलाईन नीट. आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल. आणि जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक माय व्हिडिओ. आय होप तुम्हाला या सेशन मध्ये तुमचे सगळे मनातले प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळाले असतील. येस, थँक यू स्टुडंट्स.